ड्रामा क्वीन राखी सावंतचा हॉस्पिटलमधील फोटो समोर आला आणि सगळ्यांनाच धक्का बसला। राखी सावंतचा हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला। राखीचा पहिला नवरा रितेश याने तिला हॉस्पिटलमध्ये आणल्याची माहिती समोर आली। राखीची प्रकृती ठीक नसल्याचं सांगण्यात आलं, तर दुसरीकडे राखीचा दुसरा नवरा आदिल खान दुरानी मात्र राखीचं हे ढोंग असल्याचं म्हटलं आहे। राखीच्या आजारपणावर आदिल खानची प्रतिक्रिया समोर आली। 14 मे रोजी राखी सावंतच्या छातीत दुखू लागल्याने तिला मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। तिचा भाऊ राकेश सावंत आणि पहिला नवरा रितेश यांनी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। राखी सावंतच्या गर्भाशयात ट्यूमर असल्याचं समजलं। तिला कॅन्सर असण्याची शक्यता रितेशने व्यक्त केली। तिचे रिपोर्ट्स येणं अजून बाकी आहे। या सगळ्यांवर आदिल खान दुरानीने म्हटलंय की तिचे कोणतेही मेडिकल रिपोर्ट्स नाहीत, डॉक्टरांनी काहीही सांगितलेलं नाही, ती कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे हेही माहिती नाही। तिला हार्ट अटॅक आला असता तर तिला ऑक्सिजन मास्क लावला असता। तिला लवकरच पोलिसांना सरेंडर करायचं आहे। जेलमध्ये जायला लागू नये म्हणून स्वतःला वाचवण्यासाठी ती हे नाटक करत आहे। आदिल खान पुढे म्हणाला, कोर्टाची तारीख जवळ येते म्हणून ती पब्लिसिटी स्टंट करत आहे। कोर्ट काय, सगळे लोक तुला पाहत आहेत। जर ती खरंच आजारी असेल तर मी प्रार्थना करतो की ती लवकरात लवकर बरी व्हावी। मी एक चांगला माणूस आहे आणि मी कोणाचं वाईट चिंतत नाही। राखीला स्वतःला पोलिसांकडे सरेंडर करायचं आहे। ती तारीख कॅलेंडरपेक्षा मी बोटांवर मोजतोय। फक्त 4 आठवडे बाकी आहेत। तिने लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्याची नवीन ट्रिक शोधून काढली। ती पब्लिसिटी स्टंट करते की ती खरंच आजारी आहे हे मला माहिती नाही, पण मी आता डॉक्टरांकडून येणाऱ्या माहितीची वाट पाहतोय, असे आदिल म्हणाला।